कथा महात्मा गांधीजींची. 1939ची गोष्ट. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सेवाग्राम येथे भरली होती. त्या दिवशी महात्मा गांधीजींना बघितल्याबरोबर आश्रमाच्या बाहेर एका व्यक्तीने त्यांना साष्टांग दंडवत घातला. गांधीजींनी त्यांच्या येण्याचे कारण विचारताच ती व्यक्ती म्हणाली, वृत्तपत्रातून महायुद्धाच्या बाबतीत तुमची मुलाखत व्हॉइसराय साहेबांशी व्हायची एवढे वाचले आणि तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली म्हणून आलो. 1-2 दिवस तुमच्या सहवासात राहावे आणि जीवनाचे सार्थक करून घ्यावे आणि मगच परत जावे हा विचार केला. गांधीजींनी त्या व्यक्तीकडे एक नजर टाकली. तो एक महारोगी होता. त्याची त्यांनी जेवणाची व्यवस्था करून दिली आणि ते पुढच्या कामासाठी निघून गेले. पण त्या कामात त्यांचे लक्ष नव्हते. रात्रभर त्यांना झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थनेनंतर गांधीजींनी आश्रमातील लोकांना एकत्र जमविले आणि त्या गृहस्थाविषयी माहिती सांगितली. त्याबद्दल त्यांचे मत विचारले. सर्वांनी संमती दिल्यानंतरच त्यांनी त्याला आश्रमात राहावयास सांगितले. महात्माजी स्वतः त्याच्या पर्णकुटीत जात, त्याच्या वाहत्या जखमा धुवून काढत, ओघळणारे रक्त टिपून घेत, त्यावर सावकाश मलम लावत, त्याच्या जेवणाची विशेष काळजी घेत. काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या जखमा भरून येऊ लागल्या. अचानक एके दिवशी गांधीजींना दिल्लीला व्हॉइसराय साहेबांनी बोलवले. महात्माजी दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी साहेबांशी चर्चा करून मला लवकरात लवकर जाऊ द्यावे असे सांगितले, कारण मी जरी येथे असलो तरी माझे मन मात्र येथे नाही. चर्चा आवर्ती घेण्यात आली. तेथून महात्माजी निघाले ते थेट सेवाग्राम येथे आले. महारोग्यांची सेवा शुश्रूषा करण्याचे काम पुन्हा सुरू झाले. कित्येक दिवसांच्या उपचारांमुळे, योग्य आहार आणि पथ्यपानामुळे त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. महात्माजींच्या हाताला यश आले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, ही म्हण त्यांनी सार्थ केली. तात्पर्य: सज्जन व्यक्ती ही दयाळू, माणुसकीला जपणारी, परोपकारी असते. ती स्वार्थी नसतेच, म्हणूनच सभोवतालच्या सर्वांचा सहानुभूतीने विचार करू शकते. कथा महात्माजींच्या जन्मदिवसाची. महात्मा गांधींचा जन्मदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला जात असे. वाढदिवसाच्या दिवशी फक्त एका निरांजनात फुलवात मंदपणे तेवत असे. प्रार्थनेनंतर गांधीजींचे या दिवशी खास प्रवचन होत असे. पण एका जन्मदिवशी त्या निरंजनात तुपाची वात होती. गांधीजींनी विचारले, हे निरंजन कोणी लावलं? कस्तुरबा म्हणाल्या, मी. गांधीजी बोलू लागले, आजच्या दिवसात सर्वात वाईट अशी गोष्ट कोणती झाली असेल तर बाने आश्रमामध्ये तुपाचं निरंजन लावलं. माझ्या भोवती पसरलेल्या खेड्यात मी जातो तेव्हा मी पाहतो की खेडूतांना भाकरीला लावण्यास तेलही मिळत नाही आणि माझ्या आश्रमात आज तूप जाळलं जात आहे. खेडूताला ज्या गोष्टी मिळत नाही त्यांचा उपभोग आपण घेता कामा नये. माझा वाढदिवस असला म्हणून काय झाले? या दिवशी सत्कृत्य करायचे असते, पाप नाही. गांधीजींचे प्रवचन संपले, पण प्रवचनात सांगितलेला उपदेश मात्र बा पुढे कधीच विसरल्या नाहीत. तात्पर्य: प्रत्येक व्यक्तीने इतरांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी व्हावे.